वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे, पदसंख्या नेमकी जी आहे किती येऊ शकते त्या संदर्भात, आणि शिक्षक समायोजन आणि विशेष म्हणजे जून 2026 पर्यंत शिक्षक भरती 2025 प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार का? कारण की खूप साऱ्या उमेदवारांचा हा प्रश्न होता की भरती प्रक्रिया नेमकी कधीपर्यंत पूर्ण होणार। ठीक आहे, सगळ्या गोष्टींबद्दल व्यवस्थितपणे योग्य माहिती जी आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, सगळ्या प्रोसेस डिटेलमध्ये वन बाय वन आपण कशा पद्धतीची करंट सिच्युएशन आहे, कशा पद्धतीनं जाहिराती कधी येऊ शकतात, पसंतीक्रम कधी येतील, नंतर पदभरती प्रक्रिया कधीपर्यंत चालेल, या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत। व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची जी गोष्ट आहे ती अशी आहे, तुम्ही एक परिपत्रक किंवा तुम्ही एक अगोदर माहिती बघितली होती की 31 मार्च 2026 पर्यंत जे आहे शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर जे आहे बाकीच्या पूर्ण प्रक्रिया ज्या आहे पूर्ण होणार होत्या। पण सद्यस्थितीमध्ये जर आपण करंट सिच्युएशन बघितली तर सद्यस्थितीमध्ये संच मान्यता जी आहे काही ठिकाणी म्हणजे माध्यमिक किंवा बाकीची जी संच मान्यता जी आहे ती पूर्ण आहे, पण प्राथमिकची संच मान्यता जी आहे ती काही ठिकाणी पूर्ण नाही आहे। त्याचं कामकाज जे आहे चालू आहे आणि लवकरच ती संच मान्यता सुद्धा पूर्ण होईल, पण संच मान्यता पूर्ण झालेली नाही आहे अजून पूर्णपणे जशी पाहिजे तशी। आणि विशेष म्हणजे अजून रोस्टर जे आहे, नवीन जे रोस्टर आहे, आता समजा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या जिल्ह्याची आकडेवारी सद्यस्थितीमध्ये ऐकताय तर ती आकडेवारी जी आहे ती आता सद्यस्थितीमध्ये आपण RTI जो टाकलेला असतो त्यानुसार जी माहिती मिळते त्यानुसार असते, पण मग ती 2024, 25 किंवा 25च्या आसपासची असते। मग नवीन संच मान्यतेनुसार किती जागा रिक्त आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, मनपा नपामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी, तर हे आपल्याला केव्हा कळेल, जेव्हा रोस्टर अद्ययावत होईल। म्हणजे पूर्ण कोणत्याही जिल्हा परिषदेचं रोस्टर जे आहे ते अद्ययावत होतं। 2022 मध्ये सुद्धा अगोदर रोस्टर आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषदांचं रोस्टर सुद्धा पाहायला मिळालं होतं ज्यावेळेस संच मान्यता पूर्ण झाली होती त्यावेळेस। मग आता तुम्ही जर म्हणलं की बुवा एकूण पदांची आकडेवारी किंवा एकूण पदसंख्या नेमकी किती येऊ शकते, तर त्या संदर्भात बघा सद्यस्थितीमध्ये संच मान्यता पूर्ण होईल। संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर रोस्टर अपडेट होईल आणि रोस्टर अपडेट झाल्यानंतर पूर्ण ठिकाणची एकूण आकडेवारी जी आहे ती किती कळेल। पण सद्यस्थितीमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षकांचं समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती होणार आहे। म्हणजे आता 31 मार्चपर्यंत ही पूर्ण प्रक्रिया होऊ शकते का किंवा या सगळ्या गोष्टी होतील का, तर नाही। याला जे आहे एप्रिलपर्यंत कालावधी जो आहे लागू शकतो, म्हणजे जवळपास थोडाफार कालावधी वाढू शकतो यामध्ये। आणि एप्रिलमध्ये कदाचित एप्रिल नंतर जे आहे तुम्हाला जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर पाहायला मिळू शकतात। मग आपल्याला जाहिराती कधी मिळणार, तर मेच्या आसपास जे आहे किंवा मे जूनच्या आसपास जे आहे तुम्हाला जाहिराती पवित्र पोर्टलवर पाहायला मिळतील। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही म्हणाल की पदसंख्या नेमकी किती येऊ शकते, तर बघा आपण जी आकडेवारी सांगितलेली आहे किंवा इतर ठिकाणी जी आकडेवारी तुम्ही ऐकताय सद्यस्थितीमध्ये त्यानुसार 10-15 हजारापर्यंत पदभरती होऊ शकते आणि त्यासमोरच पदभरती होईल। आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 9 तारखेला एक आंदोलन सुद्धा होते। युवा विद्यार्थी असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत तुषारदादा देशमुख, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुद्धा होतंय की शिक्षक भरती प्रक्रिया जी ती खूप लांबलचक होते किंवा कधी काय होते की लवकर पूर्ण होत नाही। मग ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी त्याच्यासाठी शिक्षक भरती 2026चा आम्हाला एक रोडमॅप द्या, जेणेकरून आम्हाला कळेल की पूर्ण भरती प्रक्रिया नेमकी किती दिवसापर्यंत पूर्ण होणार आहे। तर ते आंदोलन जे आहे 9 तारखेला आहे, त्याच्यासाठी सरांना जे आहे पाठिंबा असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा सरांना जे आहे जास्तीत जास्त सपोर्ट करायला पाहिजे प्रत्येक अभिभावकांनी। आता महत्त्वाची गोष्ट करूया, तर आता बोलूया आकडेवारी संदर्भात। तर सद्यस्थितीमध्ये जी आकडेवारी आहे संच मान्यता 2024-25 आणि 25-26 नुसार आकडेवारी शिक्षक भरती 2026 साठी येणार आहे, हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे। आणि प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी किंवा मनपा नपा खाजगी शैक्षणिक संस्था आदिवासी विभाग किंवा समाज कल्याण विभाग यांच्या ज्या जागा पवित्र पोर्टलवर येणार आहे ती जमेची बाजू आहे शिक्षक भरतीसाठी। पण एकूण आकडेवारी जी आहे यावर्षी जास्तीत जास्त पदसंख्या पवित्र पोर्टलवर फेज 1 साठी किंवा टप्पा 1 जो राबवला जाणार आहे त्याच्यासाठी येऊ शकते। आणि ही आकडेवारी जेमतेम आकडेवारी किती आहे, तर त्यात एक्झॅक्ट जी फिगर आहे किंवा एक्झॅक्ट जी संख्या आहे ती सांगणं कठीण आहे का, कारण की काही ठिकाणची संच मान्यता मी तुम्हाला अगोदर काही कारण सांगितली, काही ठिकाणची संच मान्यता अपूर्ण आहे किंवा पूर्ण नाही आहे। रोस्टर पुन्हा अजून जे आहे रोस्टर संदर्भात जे आहे कामकाज जे आहे जसं पाहिजे तसं अपडेट नाही आहे। आणि शिक्षकांची समायोजनाची प्रक्रिया थोडीफार उशीर लागू शकतो त्याला, किंवा कोर्टामध्ये सुद्धा काही एक याचिका जी आहे ती आहे। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी बघता एप्रिलच्या आसपास जे आहे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात। आणि राहिला प्रश्न आता की शिक्षक भरती प्रक्रिया नेमकी कधीपर्यंत चालेल, तर बघा शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती जून 2026 पर्यंत किंवा नवीन शैक्षणिक वर्षामध्ये मुलांना किंवा विद्यार्थ्यांना अपॉइंटमेंट किंवा नियुक्ती मिळेल असं वाटत होतं। पण आता शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती 1 किंवा 2 महिने डिले होऊ शकते।
म्हणजे जाहिराती येणे आणि पसंतीक्रम येणे म्हणजे एप्रिल नंतर जर समजा समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झाली तर मेच्या आसपास जे आहे आपल्याला जाहिराती पवित्र पोर्टलवर पाहायला मिळू शकतात आणि त्याच आसपास जे आहे आपण त्या आसपास किंवा त्याच्यासमोर आपल्याला जे आहे जाहिरातींना पसंतीक्रम देण्याची सुविधा मिळू शकते. आता इथे एक अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, जाहिराती एकाच टप्प्यामध्ये सर्व येत नाही. तुम्ही म्हणलं की आजच जाहिराती द्या, 15 दिवसाचा कालावधी दिला आणि पूर्ण जाहिराती किंवा पूर्ण आस्थापनांनी आपल्या जाहिराती दिल्या असं होत नाही. परत एकदा मुदतवाढ द्यावी लागते जर कधी कधी जाहिराती जेवढ्या पाहिजे तेवढ्या आल्या नाही तर. त्याच्यामुळं आपण एप्रिल महिना जाहिरात येण्यासाठी धरला आणि एप्रिलच्या समोरचा महिना मे महिना जो आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला पसंतीक्रम देण्याची सुविधा मिळू शकते. म्हणजे आपल्यासाठी गुड न्यूज अशी आहे की मे महिन्यामध्ये आपल्याला जाहिरातींना प्रिफरन्स देण्याची सुविधा मिळेल. आता राहिला प्रश्न भरती प्रक्रियेचा, तर भरती प्रक्रिया जी आहे जून नंतर जी आहे ऑगस्टपर्यंत जी आहे, जुलै ऑगस्टपर्यंत ही भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होण्याची शक्यता सद्यस्थितीमध्ये दिसते. पण जर याच्यामध्ये अजून जर काही गोष्टी घडल्या मधामधात, जसेच तुम्ही बघताय नवीन नवीन शासन निर्णय येत आहेत किंवा कोर्टमध्ये याचिका असेल किंवा काही गोष्टी होत आहेत किंवा समायोजनाची प्रक्रिया असेल किंवा संच मान्यता गोष्टी असतील किंवा बाकीच्या गोष्टी, याचा जर सगळ्या गोष्टी या व्यवस्थित पार पडल्या तर ही प्रक्रिया ऑगस्टपर्यंत चालू शकते. आणि जर काही गोष्टींचा व्यत्यय आला तर मात्र भरती प्रक्रिया जी ती थोडी अजून लाभेल. पण शक्यतो आशा करूया की लवकरात लवकर ज्या या सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट होतील आणि व्यवस्थितपणे जो शेड्यूल आहे त्यानुसार भरती प्रक्रिया जी आहे ती पार पडेल. अशा पद्धतीने ही सगळ्या सिच्युएशन होत्या. आणि भरती प्रक्रिया नाही म्हणलं तरीसुद्धा जे आहे जेमतेम आकडेवारी जी आहे 10-15 हजाराच्या समोरच किंवा आसपास जी आहे पदभरती होऊ शकते. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. हा व्हिडिओ या संदर्भात होता की एकूण आकडेवारी किंवा एकूण पदसंख्या शिक्षक भरतीसाठी किती येऊ शकते, समायोजनाची प्रक्रिया, संच मान्यता, सोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाहिराती आणि पसंतीक्रम येण्याची सुविधा कधीपर्यंत मिळू शकते आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाची गोष्ट ही प्रक्रिया 2026 पर्यंत होणार का, या संदर्भाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळालं असेल आणि सद्यस्थितीसुद्धा तुम्हाला शिक्षक भरतीची काळजी असेल. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मागच्या 2022मध्ये शिक्षण मंत्री जे आहेत माननीय दीपक केसरकर सर यांनी जे आहे त्यावेळी सांगितलं होतं 55,000ची पदभरती करू. पण यावेळेस मात्र 2025मध्ये जे आहे आतापर्यंतही अजून आकडेवारी घोषित करण्यात आलेली नाही शासनाची की आम्ही एवढ्या पदांसाठी पदभरती करणार आहोत. त्याच्यामुळे आता हे सुद्धा बघणं आवश्यक आहे की शासन जे आहे किती पदभरती करेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट 90% पदभरती जी आहे ती व्हायला पाहिजे. 90% किंवा 100% आसपास. 100% तर नाही होणार पण 80 किंवा 90% जी आहे पदभरती व्हायला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त आकडेवारी शिक्षक भरतीसाठी येईल. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.